नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्क्रॅच या ॲपमध्ये कोडिंग कशा पद्धतीने करायचे हे पाहणार आहोत। तुम्हाला समोर दिसत आहे स्क्रॅच हे ॲप ओपन केलेले। यामध्ये डाव्या बाजूला तुम्हाला दिसत आहे कोड सेक्शन। यामध्ये वेगवेगळे कोड सेक्शन्स आहेत। त्यामध्ये मोशन, लुक्स अशा प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे टॅब तुम्हाला दिसत आहेत। या टॅब वापरून आपल्याला कोडिंग करायचे आहे। जो मध्ये दिसणारा जो भाग आहे तो आहे कोड एरिया। या कोड एरियामध्ये आपल्याला कोड करायचा आहे आणि उजव्या बाजूला मॉनिटर दिसत आहे, म्हणजे आपल्याला तो डिस्प्ले एरिया आहे। आता तुम्हाला दिसत आहे आपण चूज द स्प्राइट या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचे स्प्राइट म्हणजेच आपली पात्र निवडू शकतो। यामध्ये ॲनिमल, पीपल, फॅन्टसी अशा प्रकारची वेगवेगळी पात्रांची निवड आपण करू शकतो। त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसत आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे स्प्राइट निवडलेले जाऊ शकतात। यानंतर या ठिकाणाहून आपण बॅकड्रॉप्स म्हणजे बॅकग्राऊंड निवडू शकतो। वेगवेगळ्या प्रकारचे, विविध आकाराचे, वेगवेगळ्या ठिकाणचे बॅकग्राऊंड आपण या ठिकाणाहून निवडू शकतो। यामध्ये आपल्याला भरपूर प्रकारची व्हरायटी दिलेली आहे। आपल्याला लागणाऱ्या गरजेनुसार, आपल्या प्रोजेक्टनुसार आपण हे बॅकड्रॉप आपण निवडू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रकल्पाला शोभेल असा बॅकग्राऊंड आपल्याला निवडायचा आहे आणि तशाच प्रकारचं पात्र म्हणजे स्प्राइट देखील आपण निवडायचं आहे। पहा, प्रत्यक्षरित्या आपण या ठिकाणी बॅकड्रॉप निवडणार आहोत आणि स्प्राइट निवडून कोड देखील करणार आहोत। तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॅकड्रॉप्स या ठिकाणी दिसत आहेत। यापैकी तुम्ही कोणताही बॅकड्रॉप म्हणजेच बॅकग्राऊंड निवडू शकता। या ठिकाणी मी मून म्हणजे चंद्र हा बॅकड्रॉप म्हणजे बॅकग्राऊंड या ठिकाणी निवडलेला आहे, कारण की आपला प्रोजेक्ट आहे वॉकिंग रोबोट ऑन द मून म्हणजे चंद्रावर चालणारा रोबोट। हे आपल्याला प्रोजेक्ट बनवायचे आहे। या ठिकाणाहून मी चंद्राचे बॅकग्राऊंड म्हणजे बॅकड्रॉप निवडलेले आहे आणि मला आता रोबोट निवडायचा आहे। तर स्प्राइट या ठिकाणाहून मी आता रोबोट शोधत आहे। पहा, खाली खाली स्क्रोल करत आपल्याला रोबोट शोधायचा आहे। या ठिकाणी आपल्याला रोबोट सापडलेला आहे आणि तो मी चूज केलेला आहे। बघा, या ठिकाणी योग्य ठिकाणी मी रोबोटला आणून ठेवलेला आहे। त्याची साईज लहान मोठा, रंग बदल असे प्रकार तुम्ही करू शकता। कस्टम या ऑप्शनमधून आपल्याला ते निवडता येतात। बघा, या ठिकाणी 3 रोबोटचे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। त्यापैकी आपल्याला जो आवडेल तो आपण घेऊ शकतो। मी या ठिकाणी मला हा आवडणारा तिसरा रोबोट या ठिकाणी मी चूज केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, आता आपल्याला जो मधला रिकामा एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला कोड करायचा आहे। तर कोड करताना नेहमी आपल्याला सुरुवातीला कोणती कोडची टॅब घ्यायची हे आपल्याला पाहायचे आहे। तर या ठिकाणी इव्हेंट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला हिरव्या रंगाचा झेंडा असलेला म्हणजेच व्हेन फ्लॅग क्लिक्ड ही टॅब कंपल्सरी प्रत्येक कोडच्या अगोदर सुरुवातीला घेणे गरजेचे आहे। त्याशिवाय आपला कोड रन होणार नाही, सुरू होणार नाही। त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक कोडच्या अगोदर व्हेन फ्लॅग क्लिक्ड ही टॅब आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर पुढे गेल्यानंतर कंट्रोल पॅनलमधून मी वेट फॉर 2 सेकंड्स ही टॅब निवडलेली आहे। वेट सेकंड्स आणि मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण आपला वेळ बदलू शकतो। त्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, 10 सेकंदांच्या ऐवजी 1 सेकंद घेतलेला आहे। म्हणजे कोड रन झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 सेकंद आपला कोड थांबेल आणि त्यानंतर पुढची योग्य ती क्रिया होईल। त्यानंतर आपल्याला पुढचा कोड घ्यायचा आहे मूव फॉर 10
फॉरवर्ड्स किंवा फॉरवर्ड 10 स्टेप्स मूव्ह म्हणजे पुढे 10 पावलं चाला. त्या ठिकाणी आपण तो कोड घेतल्यानंतर 10 पावलांच्या ऐवजी आपण 1 पाऊल असे निवडणार आहोत. मध्ये तुम्ही 10 पावलांच्या ऐवजी 1 पाऊल निवडू शकता. त्यानंतर हा कोड आपल्याला सातत्याने व्हायचा आहे, सतत होणे गरजेचे आहे. त्यासाठी बघा कंट्रोल पॅनल मधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टॅब्स दिसत आहेत. त्यामध्ये रिपीट आहे, त्यानंतर फॉरएव्हर आहे. तर मी या ठिकाणी फॉरएव्हर नावाची टॅब चूज करत आहे. बघा फॉरएव्हर म्हणजे सातत्याने, तर पुढे चालण्याची क्रिया ही सातत्याने होणार आहे. तर अशा पद्धतीने मी हा कोड सेट केलेला आहे, घेतलेला आहे. हा कोड योग्य आहे की नाही हे आपल्याला पाहायचं देखील आहे. पण त्या अगोदर या कोडला आपल्याला साऊंड देखील देता येणार आहे. बघा पहा त्यानंतर साऊंड डाव्या बाजूला जे गोल दिसत आहे त्यामध्ये साऊंड हा एक ऑप्शन आहे. या साऊंड या ऑप्शन मधून मी साऊंड स्टार्ट साऊंड कम्प्युटर बेस अशा प्रकारचा ऑप्शन निवडून कोड घेतलेला आहे आणि तो कोड मी फॉरएव्हर मध्ये ठेवलेला आहे. बघा अशा पद्धतीने कोड आपण सेट केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. यानंतर आपण आपला कोड रन करून पाहणार आहोत. हिरव्या झेंड्यावर क्लिक केल्यानंतर 2 सेकंद थांबून आपला रोबोट चालत आहे पहा आणि त्याचा आवाज देखील येत आहे. व्हेरी गुड. आपला कोड या ठिकाणी योग्य पद्धतीने रन झालेला आहे. आपण पुन्हा एकदा पाहूया. अगदी छान. पहा आपला कोड योग्य पद्धतीने रन होताना दिसत आहे. म्हणजे आपण योग्य रीतीने सिक्वेन्सिंग या संकल्पनेचा वापर करून एका मागोमाग एक क्रिया या ठिकाणी कोडच्या माध्यमातून आज्ञा संगणकाला दिलेल्या आहेत. त्यामुळे आपला कोड या ठिकाणी योग्य पद्धतीने रन होताना दिसत आहे. बघा आता हा प्रोजेक्ट आपल्याला सेव्ह देखील करायचा आहे. तर सेव्ह करण्यासाठी फाईल या टॅबवरती जाऊन सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह टू युअर कम्प्युटर हा 3ऱ्या नंबरचा ऑप्शन आपण स्वीकारायचा आहे आणि त्यानंतर आपल्या प्रोजेक्टला नाव सुद्धा द्यायचं आहे. मी या ठिकाणी प्रोजेक्टला नाव देतो. या ठिकाणी प्रोजेक्टला नाव दिलेलं आहे मूव्हिंग रोबोट ऑन द मून. अशा पद्धतीने मी या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि सेव्ह म्हणत आहे. आणि आता आपला प्रोजेक्ट सेव्ह देखील झालेला आहे. तर सेव्ह झालाय की नाही हे पाहायचं आहे आपल्याला. तर आपण पाहूया. सुरुवातीला आपण हे सगळं क्लोज करूया, लिव्ह होऊया आणि आपण पुन्हा आपला प्रोजेक्ट ओपन करून पाहूया. पहा फाईल या टॅबवरती क्लिक करायचं आहे. फाईलवरती क्लिक केल्यानंतर लोड फ्रॉम युअर कम्प्युटर हा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट शोधायचा आहे. या ठिकाणी बरेचसे प्रोजेक्ट मी अगोदर केलेले आहेत. त्यामध्ये मला माझा आत्ता बनवलेला प्रोजेक्ट शोधायचा आहे आणि तो मला सापडलेला आहे मूव्हिंग रोबोट ऑन द मून आणि तो मी ओपन करत आहे. पहा प्रोजेक्ट आपला ओपन झालेला आहे आणि तो रन होतोय की नाही हे पाहूया. पहा आपला प्रोजेक्ट योग्य पद्धतीने सेव्ह झालेला आहे आणि तो रन देखील होत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपण आज मूव्हिंग रोबोट ऑन द मून हा प्रोजेक्ट
स्क्रॅच या ॲपच्या मदतीने बनवला आणि तो योग्य पद्धतीने कोड देखील केलेला आहे, ज्यामध्ये आपण बॅकड्रॉप निवडणे, स्प्राइट निवडणे आणि कोड करणे या क्रिया शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल, समजला असेल, हो की नाही? पहा, अशाच पद्धतीने नवनवीन प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.